पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू इथे पाहायला मिळाला, ब्रह्मास्त्र ज्याला म्हणतात. या ठिकाणी पहिला मिडॉफमध्ये मिडॉनमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. पंचांचं अर्थात लेग बाईचा इशारा येतोय. एका धावीने खातं इथे उघडलं गेलं. एक धाव मिळते पहिल्या चेंडूवर. गोलंदाज पुन्हा एकदा मकरन आपल्या बॉलिंग मार्कवर यावी ऑन साईडला खेळलाय. मिडॉनला ड्राईव्ह केलं चेंडूला. इथे आपण पाहता शेतशेत चेंडू येतोय तो, पण एक धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. 2 चेंडू आणि 2 धावा. पुढचा चेंडूला फेकून दिलाय. पुलचा फटका इथे पाहायला मिळतं. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. शेतशेत चेंडूवर येणार तो, पण पुन्हा एकदा ताबडतोब एका धावीचं योगदान इथे मिळेल. 3 मकरन गोलंदाज आहे. 12 नंबरचं टी शर्ट परिधान केले. पंचाची डावीकडून उजव्या हाताने यावी मात्र ड्राईव्ह केलं चेंडूला. पुन्हा एकदा आपण पाहतात मिडॉन क्षेत्रामध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येतोय तो, पण आणखीन एक धावीचं योगदान इथे मिळेल. एक धावीचं योगदान. धावफलकात वाढ होईल ती 4. कृष्णा आणि रघुनाथ या ठिकाणी फलंदाज आहे. यावी ड्राईव्ह केले ऑन साईडला. इथे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तो, पण आणखीन एक धावीचं योगदान. रघु या नावाने एक अतिशय चांगला फलंदाज आहे. विकेसी एरियामध्ये अतिशय चांगली रघुनाथच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाले. दरम्यान यावी हा चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. चेंडूची फेकी इथे केली गेली आणि तोपर्यंत धावांचं योगदान इथे वाढतोय. 6 धावा. चांगलं षटक इथे पाहायला मिळालं. पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकात फक्त 6 धावा इथे गोलंदाजांनी खर्च केल्या आणि एक चांगली दिशा टप्पा असणारी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. नवीन षटक आपण पाहणार आहोत. इथे रघु 2 या धावसंख्येवर 3 चेंडू सामना केला आणि कृष्णा ज्याने 3 चेंडूमध्ये 3 धावांचं योगदान दिलं. मकरनचं षटक इथे समाप्त झालं. 6 धावा. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नवीन षटक गोलंदाज एकनाथ गोलंदाज आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं जवळ घेतोय. आपण पाहिलं तर या ठिकाणी डीप थर्डमॅन तैनात केलंय. एक पॉइंटला क्षेत्ररक्षण आणलेले शॉर्ट कव्हर. एक क्षेत्र लॉंग ऑफ ही रचना ऑफ साईडला असताना पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने ऑन साईडला चेंडूला भिरकावलंय. पुलचा फटका इथे पाहायला मिळत आहे आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. सुंदर फटका चौकार. एक सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळाला. 10 धावा डबल अंकामध्ये. दोरी अंकात धावसंख्या येते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावी चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला आहे. चेंडूची फेकी करतोय इथे गोलंदाज दिशेने. तोपर्यंत सहजगत्या 2 धावा. एका धावीचे रूपांतर दुसऱ्या धावीत केलंय. कारण इथे क्रिकेटमध्ये धावा चोरावे लागतात. एका धावीचे रूपांतर 2 धावात, 2 धावांचं रूपांतर 3 धावात जिथे आपण पाहायला मिळालं. मागच्या सामन्यामध्ये मिळत अगदी 4 धावा देखील धावफलकावर नोंदवल्या गेल्या. हे योगदान आहे क्रिकेटच्या मधला. पुढचा चेंडू. यावेळी मात्र ड्राईव्ह करायचा ऑन साईडला. बॅट चेंडू संपर्क नाही. स्वतः गोलंदाज चेंडूवर जातोय. चेंडूला पकडतोय तोपर्यंत एक धाव चोरून काढली गेली. 13 धाव धावफलकावर. 13 अंक. खरं तर क्रिकेटची महान देवता सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता अंक. कारण बेब्रान स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये जी लढत होती, मैत्रीपूर्ण लढत, त्यामध्ये कपिलदेव निखंज यांचा त्यांनी झेल घेतला आणि त्यानंतर 3 वर्ष वानखेडे त्यांनी बॉलबॉयचं काम केलं. दरम्यान वय मैदानाकडे हा चेंडू हलकंसं खेळलाय. चेंडूला गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. क्षेत्ररक्षण चांगलं होतं परंतु तिथे खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं आणि एका धावीचं रूपांतर. अर्थात पाहूया पंच किती देतात धावा या ठिकाणी. आणि तोपर्यंत
ये संपर्क 3 धावा धावून काढलेल्या ह्या धावा आहेत. 16 धावा दाबलकावर. तर 16 वर्षाच्या नंतर क्रिकेटमध्ये खूप योगदान दिलं सचिनजी तेंडुलकरने वानखेडे स्टेडियमच्या माध्यमातून. आणि दरम्यान पुढचा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येतोय. वन बाउंड चेंडूला अडवला गेला परंतु तोपर्यंत सहजगत्या दुसरी धाव पूर्ण करण्यात आली. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज धावेल आणि 3 धावा देखील सहजगत्या इथे मिळाल्या. 3 धावांचं 2 धावांचं योगदान मिळालं 18. तर सचिनजी तेंडुलकर यांनी वयाच्या 40 वर्षापर्यंत 22.5 वर्ष योगदान दिलं आणि तब्बल 101 शतकं नोंदवली आणि भारत सरकारने त्यांना डॉक्टर ही पदवी बहाल केली. डॉक्टर सचिनजी रमेश तेंडुलकर ज्यांचा 13 अंक हा शुभ अंक असं म्हटलं जातं. दरम्यान यावेळी मात्र आपण पाहिलात या चेंडूवर आता झेल घेतला गेला आणि पहिला फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावला गेला. या संघाचा पहिला फलंदाज मैदानातून बाद झाला. धावा आल्या. फलंदाज बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय रोहित. एका बाजूला रघु 12 धावसंख्येवर. रोहित माफ करा या ठिकाणी रघु 4 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान दिलं. कृष्णा या ठिकाणी परतलाय आणि नवीन फलंदाज रोहित गायकवाड. रोहित हे नाव आपल्या समोर आलं की भारताचा संघनायक रोहित शर्मा यांची आपल्याला आठवण होते. कारण हसमुख व्यक्तिमत्व म्हणून रोहित शर्मा नेहमी तुम्हाला पाहायला मिळतात. मुंबईचे खेळाडू, मुंबई इंडियन्सचे खूप चांगलं योगदान त्यांनी मुंबई इंडियन्सला देखील दिलं आणि भारतीय संघासाठी दिलेलं योगदान देखील अतिशय महत्त्वाचं आणि म्हणूनच संघनायक म्हणून रोहित शर्मा यांचं खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. तर या ठिकाणी मैदानामध्ये रोहित येतोय. 1 गडी बाद 18 धावा दाबलकर आहेत. पहिला या चेंडू खेळेल. बॅकफुटवर चेंडू खेळायचा प्रयत्न केला. इथे मात्र बॅट चेंडूचा संपर्क नव्हता. यष्टीचक चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत कोणती धाव इथे येत नाहीये. 19 नंबरचं टी शर्ट परिधान केलंय रोहितने. 1 गडी बाद 18. गोलंदाज सुचित. पुढचा चेंडू यावेळी मात्र पॉईंट क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला खेळलाय. इथे चेंडू मात्र थांबत नाही आणि बघता बघता चेंडू जाईल सीमारेषेकडे. इथे एक शानदार फटका. चौकार 4 धावा. चार धावांचा पॉईंटच्या क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला खेळला. 4 धावांचा. 1 गडी बाद 22. पुढचा चेंडू यावेळी मात्र खराब निश्चितच गोलंदाजी पाहायला मिळेल. पंच हात जमिनीला समांतर करतात. 1 धावीचं आणखीन योगदान इथे दाबलकर वाढेल. 23 धावा दाबलकावर. पॉवर चॅलेंजर्स संघ प्रथम फलंदाजी करतोय तर स्पिन मास्टर्स यावेळी मात्र क्षेत्रक्षण. हा चेंडू गली क्षेत्रामधून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रक्षक चेंडू जाईल कव्हर पॉईंटला. क्षेत्रक्षक चेंडूवर येईल. तो म्हणता रोहित 1 धावीचं योगदान इथे दाबलकर नोंदवतोय. 1 धावीच्या माध्यमातून रोहित जाऊन पोहोचते 5 या वैयक्तिक धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या दाबलकावर येऊन पोहोचते ती बंद झालं. कुठून 23 धावफलकावर. दरम्यान या ठिकाणी मात्र हा झेल आणि यावेळी मात्र मला मैदानातून फलंदाजाला माघारी परतवावं लागतंय.
आहे. 2 बाद 24 धावा धाबल करत नवीन फलंदाज विकास या मैदानामध्ये येतोय. सुचित अशी चांगली गोलंदाजी करतोय. आदित्य कशाच्या यांकडून 8 धावांचा रनअप आहे. विकेट प्राप्त केले त्याने आतापर्यंत. नवीन फलंदाज विकास यावी. हा चेंडू बॅट चेंडू संपर्क येत नाही कारण चेंडू उजव्या बाहेर पंच स्वैर म्हणून इशारा करतात. 1 धावीचं आणखीन योगदान इथे मिळेल. 1 धावीच्या माध्यमातून पॉवर चॅलेंजर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 25 धावफलकार येते. डीप थर्डमॅन डीप एक पॉइंट एक शॉट कव्हर एक लॉंग ऑफ फ्युरेशन ऑफ साईडला. पुढचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. तो म्हणजे 1 धाव आणखीन धावफलक इथे नोंदवली गेली आणि धावफलकात वाढ झाली 2 गडी बाद 26. ऑन साईडला आपण जर पाहिलं तर एक लॉंग लेग तैनात करण्यात आले. एक डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट एक मिडॉन आणि एक लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहूया पंच दर्शवत आहेत हा चेंडू खराब आहे. 1 धावीचं आणखीन योगदान धावफलकात नोंद घेतली जाईल. या स्पर्धेचा आपण विचार केला तर मगाशी तब्बल 73 धावांचा उच्चांक नोंदवण्यात आला. अर्धशतक खेळी देखील प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा स्वैरचा इशारा येतोय आणि 22 धावांचा निश्चांक देखील पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा सुचित. विकास साठी यावेळी हलकासा कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र धावचीतची संधी आणि पाहूया पंचांचा बोटा याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. फलंदाज धावचीत. तर धावचीत याला क्रिकेटमधली खऱ्या अर्थाने आत्महत्या असे म्हणतात. या ठिकाणी फलंदाज बाद होऊन परततोय. विकास धावचीच्या रोमाने या ठिकाणी परतला आणि नवीन फलंदाज एक या धावीचं योगदान त्यांनी दिलं. 1 चेंडूमध्ये 1 धावीचं योगदान देतो परतला. धावफलकार धावा आल्या तर 2 गडी बाद 28. पॉवर चॅलेंजर्स या संघाच्या स्पिन मास्टर्स या संघाविरुद्ध नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. 2 षटक समाप्त झालेत. प्रति षटक 14ची सरासरी 28 धावा धावफलकार आल्या. 4 षटकांचा सामना आहे आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज मयूर. नवीन फलंदाज गोलंदाज राम आहे. सोयीचा इशारा येतोय. 1 धाव आणखीन धावफलकावर. राम गोलंदाज आहे. राम पुन्हा एकदा पुढचा चेंडू मध्यम गती मारा करतोय. यावी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मिडॉपला क्षेत्ररक्षक आहे. सुंदर झेल घेतोय आणि फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का बसतोय तो पॉवर चॅलेंजर्स संघाला. दोन गडी बाद 28 धावा धावफलकार इथे आपण पाहायला मिळाल्यात. त्या पॉवर चॅलेंजर्स संघाच्या नवीन फलंदाज मैदानामध्ये. या ठिकाणी मात्र अपील केलं गेलं पंचांकडे.
पंचाने अपील मात्र या ठिकाणी फेटाळलं, पण चांगलं चेंडू इथे पाहायला मिळालं ते गोलंदाज रामचं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. दरम्यान यावेळी मात्र सुंदर कव्हर पॉइंट मधून चेंडू सीमा पार, एक सूर एक ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. 4 धावांचं योगदान. थोड़ा राउंड घुमा के 4 धावांचं योगदान या ठिकाणी मिळालं राजच्या माध्यमातून. 3 बाद 33 अशा प्रकारचे स्क्वेअर कटचे फटके तुम्हाला पूर्वीच्या काळी गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या माध्यमातून लेट कट आणि स्क्वेअर कट सुनीलजी गावस्कर यांचे मेवणे यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळायचे. यावेळी मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय लॉंगॉन. यावेळी मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्रशेष चेंडूवर आहे. चेंडूची फेकी इथे करतो यष्टीच्या दिशेने. 1 धाव इथे धावफलकार नोंदवली जाईल. 1 धावीचं योगदान. 3 बाद 34. 3 बाद 34. रघु त्यांनी 7 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान इथे दिलंय. राज 3 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान दिलंय. पुढचा चेंडू ऑन साइडला मस्त फटका. लॉंग लेग मधून चेंडू थांबत नाही, चेंडू सीमापार होतोय आणि हा सुरेख फटका. चौकार 4 धावा. तीन बाद 38 ही धावसंख्या धावफलक इथे पाहायला मिळाली. षटक क्रमांक आपण पाहतात. येस, षटक समाप्त होतोय आणि 3 षटक खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं तेव्हा पॉवर चॅलेंजर्स संघाने 3 गडी बाद 38 धावा धावफलकार नोंदवल्या आणि स्पिन मास्टर्स संघाला
गेंद खराब गेंद, लेग स्टंप के बहुत ज्यादा बाहर। खिलाड़ी एक एक रन पर खेलते हुए। ऑफ स्टंप कवर किया था, खेलना चाहते थे, बल्ला घुमाया जरूर लेकिन उतना नहीं जितना कि वो गेंद पर जा पाए। पटकी हुई गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, ये वाइड करार दी गई है एम्पायर के द्वारा। जी हाँ, अतिरिक्त रनों की संख्या 2। विकी खेल रहे हैं एक पर, अजिंक्य खेल रहे हैं एक पर, कुल रन संख्या 4। अगली गेंद हवा में है, 1 बाउंस। स्वरूप है वहां पर, गेंद को फील्ड किया, केवल 1 रन मिला। इस 1 रन के साथ विकी पहुंचे 2 रन पर, टीम की कुल रन संख्या 5। विकास की गेंद, देखना है, गेंद गई है फाइन लेग पर। 1 रन पूरा किया, दूसरे रन के लिए वहां पर निकलना चाहते थे और आसानी के साथ दूसरा रन भी पूरा कर लिया। टीम का स्कोर बढ़ता हुआ 7। अजिंक्य खेल रहे हैं 3 रन पर, यह वाइड करार दी गई अंपायर के द्वारा। अंतिम समय में देखा कि गेंद बल्लेबाज के पहुंच के बाहर और वहीं पर वाइड घोषित किया अंपायर रवि पवार ने। टीम का स्कोर बढ़ता हुआ 8। अगली गेंद, ये खराब गेंद, नो बॉल का इशारा अंपायर का। देखो इधर ना ज्यादा कोई रुक नहीं सकता, इतना इट इज टू हॉट। 4 और 5 के बीच में एक खिलाओ, 3-3 ओवर का। अगली गेंद, 4-4 टाइम लिमिट की वजह से 3-3 ओवर का मैच होगा। ये गेंद भी ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, ये वाइड करार दी गई। गेंदबाज लगातार वाइड करते हुए परेशान, कप्तान परेशान। और ये कैच हाथों में आने के बाद छूटा और रन आउट। देखिए इसे कहते हैं क्रिकेट। रन मिला, रन लेने के इरादे से आगे निकले, नॉन स्ट्राइक पर नहीं पहुंच पाए। स्वरूप थ्रो किस गेंद खिलाड़ी ने किया? थ्रो जो किया विकेट गेंदबाज के पास, रोहित। अच्छा थ्रो था गेंदबाज के हाथों में।
गेंदबाज कृष्णा अगली गेंद लेकर ओवर द विकेट, शॉर्ट गेंद खेल दिया उसे फाइन ले की तरफ, थ्रो आया विकेट कीपर के पास, एक रन मिलता हुआ। नो बॉल का इशारा है अंपायर का। जी हाँ, स्क्वायर लेग, स्ट्राइक अंपायर और मुख्य अंपायर नो बॉल करार दिया, फ्री हिट का इशारा। इस बीच खेलना चाहते थे, ऑन साइड में ऑफ स्टंप कवर किया था वहां पर बल्लेबाज ने, और खेलने के प्रयास में चूके गेंद गई विकेट कीपर के पास, डॉट गेंद। कृष्णा की गेंद ओवर द विकेट, पटकी हुई गेंद, देखना ही गेंद बल्ले से लगी अथवा नहीं। एक रन तेजी से दौड़कर पूरा किया संभवतः, जी हाँ, ये लेग बाई का इशारा अंपायर का। स्कोर बढ़ता हुआ 16-17, एक विकेट के नुकसान पर। मकरन 5 पर और विकी 2 पर। यह खराब गेंद वाइड करार दिया अंपायर विजय केनी ने। स्कोर बढ़ता हुआ 18, एक विकेट के नुकसान पर। 18 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। अगली गेंद फुल टॉस गेंद थी, बल्ले का किनारा लेकर नो बॉल, वहां पर इशारा अंपायर का। कमर की ऊंचाई तक गेंद को देखा अंपायर ने, हाइट का नो, कमर की ऊंचाई तक उसे ऊंची निकली गेंद, अंपायर विजय केनी ने नो करार दिया। अगली गेंद, जितना घूमकर मारना चाहते हैं उतना टाइम नहीं है वहां पर बल्लेबाज के पास। मकरंद है, गेंद शरीर से टकराई, कोई रन नहीं। कृष्णा की गेंद, अपील और आउट। ओवर द विकेट बताता हूं, गेंद हवा में 1 बाउंस पर फील्ड किया गया, एक रन पूरा किया बल्लेबाज ने। सूचित हैं नए बल्लेबाज। इसी के साथ 2 ओवर में आए हैं 20। इस ओवर में भोजन कक्ष वहां पर शुरू हो चुका है। जिस किसी को भी भोजन करना हो, नया बल्लेबाज कौन गया रिटायर होने के बाद? राम। ये भी चालू करो ना। बॉलर नेम प्लीज। विकास। बॉलर नेम गजराज। इस ओवर की पहली गेंद,
गेंद हवा में है, काफी दूर, वहां पर खिलाड़ी काफी दूर हैं। देखिए जहां 1 रन था वहां 2 रन चले गए। और ये क्षेत्ररक्षण पूरे 10 की 10 टीमों का क्षेत्ररक्षण देखने के बाद अब मुझे ऐसा लग रहा है कि मुझे ही एसटीटी जीडीसीआई क्रिकेट टूर्नामेंट के आयोजकों को कहना पड़ेगा कि इन सभी खिलाड़ियों को 2 घंटे का समय काम पर दिया जाए। 3 से 5 प्रैक्टिस करें, अभ्यास करें। ये बिना अभ्यास के ऐसा लग रहा है मानो मैच पे उतार दिया गया हो। वाइड का इशारा इस बीच अंपायर का। थोड़ा अभ्यास तो बहुत जरूरी है। 2-4 खिलाड़ियों को छोड़ने के बाद ऐसा लगता नहीं कि कोई खिलाड़ी अभ्यास करता होगा मैदान पर। इस बीच गेंद हवा में, 1 रन पूरा। दूसरे रन के लिए तैयारी की, देर हुई, निशाना चूका वहां पर। तीसरे रन के लिए निकले। देखिए गेंद गई थी ऑन साइड में, वहां से ओवर थ्रो हुआ, गेंद गई ऑफ साइड में। 3 रन पूरा हुआ। टीम का स्कोर बढ़ता हुआ 26, 2 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर चल रहा है। अगली गेंद, और यह निश्चित तौर पर 1 बाउंस पे निकल जाएगी सीमा रेखा के बाहर। 4 रन का इशारा अंपायर। गजराज की गेंद, अजीब वो गरीब अंदाज है गजराज का। शाबाशी देनी होगी खिलाड़ी को। क्रिकेट खेलते खेलते फुटबॉल खेल गए, गेंद को रोका, निश्चित तौर पर 4 बचाए अपनी टीम के लिए। केवल 1 रन लेने का मौका मिला। स्कोर बढ़ता हुआ 31, 2 विकेट के नुकसान पर। गजराज की गेंद, अब बाहर से आप जरूर कह सकते हैं सर आप खिलाड़ी हैं। हमें तो जब तक रिस्ट्रिक्शन रहता है कि जब तक अंपायर की उंगलियां या हाथ ना उठें। इस बीच अगली गेंद, दो रन दौड़कर पूरा किया गया और स्कोर पहुंचा है 34 रनों पर। Of 2 wicket, 5 runs to win this match. 6 ball to go. छह गेंदों में 5 रनों की आवश्यकता। स्ट्राइक पर सुचित, नॉन स्ट्राइक पर राम। गेंदबाज फील्ड को सजाते हुए लड़ रहे हैं। लीजेंड गेंदबाज हैं, अनुभवी, 12 नंबर की जर्सी पहने हुए अपने फील्ड को सजाते हुए। रघु शॉर्ट मिड विकेट के खिलाड़ी को भेजा जा रहा है मिड ऑफ के क्षेत्र में। ऑफ साइड में एक गली में खिलाड़ी, कहा जाए तो सॉफ्ट थर्डमैन कहा जा सकता है, विकेट कीपर के अलावा। एक पॉइंट
कवर, शीपर कवर का क्षेत्र पूरा खाली, मिड ऑफ, ये है ऑफ साइड। ऑन साइड में लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग, लॉन्ग लेग, डीप फाइन लेग, यहाँ ऑन साइड की फील्ड। पहली गेंद, गेंद को रोका, किस्मत वाले रहे कि गेंद ज़्यादा उछाल नहीं ली। काफ़ी अनुभव की कमी है खुले मैदानों में खेलने का इन खिलाड़ियों को। अगली गेंद रघु की, राउंड द विकेट। जगह पर खड़े खड़े बल्ले से घुमाने का प्रयास, ऑन साइड में बल्लेबाज राम बल्ले पर नहीं ले पाए। 4 गेंदें, 4 रनों की आवश्यकता। ये गेंद भी वहां पर बीट करती हुई बल्लेबाज राम को, डॉट गेंद। रघु तैयार, गेंद करेंगे राम को। राउंड विकेट गेंदबाजी, धीमी गेंदबाजी कर रहे हैं और ये गेंद भी वहां पर डॉट कर दी। अनुभव पूरा लगाया है गेंदबाज रघु ने अपनी गेंदबाजी में। मात्र 2 गेंदें और 4 रनों की आवश्यकता है और इस गेंद को बल्ले के बीचों बीच लिया है। ओवर पिच गेंद वाइड मिड ऑफ के ऊपर से खेल दिया। 4 रन का इशारा अंपायर केनी सर का।